हॅलो माईकशी घालू. हॅलो माईकशी घालू. नमस्कार मंडळी, तुमचं सर्वांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करतो. स्पर्धा एन्जॉय करता स्वर्गीय अनिलदादा प्रतिष्ठान आणि बुलेट ग्रुप, दहादा सरकार, नागावचं शानदार रुबाबदार श्यामयाना तुमच्या सोबत आयोजित राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्ष चषक 2025 मध्ये चाहता वर्गाचं मनपूर्वक सर्ज स्वागत करू. जवळ पहिल्यापर्यंत तिसरा मॅच कडे सामना रंगला. टीम गाथा 11 ओम ठाकूर बप्पा बोरिया, गाथा 11 तलोदे बजकूर आणि त्याला फाइट करतीये टीम पिंपरी. विश ऑल द बेस्ट फॉर द टू टीम. शॉट गुड क्रिकेट, पंचांचा ग्रीन सिग्नल. मॅचला सुरुवात करतोय. पहिलाच बॉल आडवा बॅट वळवला, बॉल चालला डीप स्क्वेअर रेगला, वेगानं स्वागत केलं गोलंदाजाचं राहुल जाधवचं. ठोकला पहिला दमदार चौकार. पाटील पाटील बंधू मैदानामध्ये फटका चांगला. 8 फीटच्या वरला एक्स्ट्रा कव्हरला भादून फाडून लागोपाठचा दुसरा पलटवार. 4-4-4 चौकार. पहिला डीप स्क्वेअर लेगला, दुसरा एक्स्ट्रा कव्हरला. राहुल जाधव P1 मध्ये आला, त्याच्यावरती प्रत्यलला भूषण पाटीलचा तुम्ही पाहता. 2 क्षेत्ररक्षण तटीय सर्कलच्या बाहेर, एक मिड विकेटला, एक तुम्ही पाहता फिल्डर. लॉंग ऑफ षटकातील पुढचा बॉल. फील्ड विकेट कीपर फीड बॉल वेगानं चालला. फाईन लेगला लागोपाठचा तिसरा चौकार. भूषण पाटील ऑन फार राव ठोकला. अप्रजिन चौकार. 4. फटका प्रतीन उजवा घुटना टेकवला आणि बॉलला पाठवला. लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधनं क्रिकेटचं बादम सौंदर्य, क्रिकेटचा से फटका. बॉल लँड होईल सरळ स्टेट डाऊन द ग्राउंडचा. अप्रतिम अविश्वसनीय फटका. षटकार. नारायण संघाचे कॅप्टन तुम्ही संपर्क साधा आयोजकांशी. फटका चांगला मिड ऑनला फिल्डर त्याच्या वाक्याच्या बाहेर चालला बॉल. लॉंग ऑनला बेधडक देणारा आणखी एक भूषण पाटीलचा षटकानं देणारा दमदार दर्जेदार रुबाबदार शानदार चौकार. 4. आक्रमणाचं दुसरं प्रतीक. भूषण पाटीलची बॅटिंग आवडली असेल, एकदा जोरदार ताल्या झाल्याच पाहिजेत भूषण साठी. फटका चांगला, बॉल चालला पुन्हा एकदा. फिल्टर कोणता नाहीये. पॉवर प्ले मध्ये कशा रीतीनं बॅटिंग करावी. फिल्डर बीट, बॉल मात्र चालला. आणखी एक चौकार आणि चौकाराच्या बरोबरीनं धावा धावफलकावरती तुम्ही पाहता. स्कोर बोर्ड वरती रन संख्या, धावा आणि धावा, फक्त धावा 26 धावा. का बॅटिंग केली आहे P1 मध्ये, कशा रीतीनं बॅटिंग करावी याचा उदाहरण देत असताना भूषण पाटील. आक्रमणाचं दुसरं नाव. भूषण षटक संपलं पहिलं,
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती तुम्ही 26 पाहता। उद्या नक्कीच स्पर्धेचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसामध्ये तुम्ही पहिली मॅच लक्षात असू द्या 6:30 वाजता खऱ्या अर्थानं रिपोर्टिंग करायची आहे। 6:15 लगेच आम्ही मॅचला सुरुवात करणार आहोत। 6:45 आपण मॅचला सुरुवात करणार आहोत हे लक्षात असू द्या। पहिली मॅच हेडूटने त्यांना फाईट करेल शिरडोन, दुसरी मॅच दहिसर त्यांना फाईट करणार आहे जुनी डोंबिवली, तिसरी मॅच वाढेकर त्यांना फाईट करेल गावदेवी सोनारपाडा आणि चौथी मॅच संदप त्यांना फाईट करेल उसरगर। लक्षात असू घ्या हेडूटने आणि शिरडोन। जर तुम्ही लाईव्हच्या माध्यमातून जर पाहत असाल कोणी प्रेक्षक असेल तर 6:30 वाजता रिपोर्टिंग करा। 6:45 आपण मॅचला सुरुवात करणार आहोत मित्रांनो, लक्षात असू द्या। षटक संपलं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती 26 P1 मध्ये का बॅटिंग केली, लागोपाठचे 3 चौकार, त्यानंतर षटकार, त्यानंतर लागोपाठ 2। बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज प्रसाद जाधव आला तर समोर तुम्ही कुणाल पाटीलला पाहता ज्याच्या बॅटमधनं तलोजा नाईट स्पर्धेमध्ये 6 बॉल 6 षटकार देखील पाहिला, तो खेळण्यासाठी सज्ज झाला। तर एका बाजूला स्वर्गीय अनिल दादा प्रतिष्ठान पिंपरी प्रसाद जाधव आला। षटकातील पहिलाच बॉल व्यवस्थित बॅटमध्ये फिल्डर उपस्थित आहेत, तोपर्यंत या बॉलवरती मिळते 1। आज आमच्या सोबत गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये ज्यांचा आज वाढदिवस, टेनिस क्रिकेटला खऱ्या अर्थात नागावसाठी खूप चांगला अष्टपैलू ची भूमिका साकारली आहे प्रवीण दादा बडवी आमच्या सोबत उपस्थित आहेत। गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करू। गाथा 11 तलोजे मजकूरचे पुरस्कर्ते अक्षय पाटील असतील, नाद एकच फक्त बैलगाड्या शर्यत अक्षय पाटील असतील आणि नितीन गाबड, तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत करू। आमचे कॉम्बॉक्स मध्ये खऱ्या अर्थानं तुम्ही पाहता ऑन दी कार्पेट बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेनं, फिल्डर उपस्थित आहेत। या बॉलवरती मिळते सिंगल स्कोर पुढे चालला। धावा धावफलकावरती 28 वरती सामना तुम्ही पाहता स्वर्गीय अनिल दादा प्रतिष्ठान पिंपरी त्यांना फाईट करते गाथा 11 तलोजे मजकूर म्हटलं तर आमचे समालोचक मित्र साही राजे देखील मॅचला एन्जॉय करतात। छत्रपती ट्रॉफीचा एक जबरदस्त पुरस्कर्ते कमलाकर दादा पाटील हे देखील मॅचला पाहतात आणि तुमचं सर्वांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करू। आमचे गोल्डन मॅन दीपक दादा असतील, पाटील बाजी सरपंच हे देखील मॅचला पाहत असतील, हे देखील आयोजक आहेत, त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करू। वाईड बॉल धावा धावफलकावरती 29 हा बॉल खूप चांगला बीट केलाय। आता प्रसाद जाधवनं उंच असा गोलंदाज जबरदस्ती गोलंदाजी आता करतोय, त्याला माहिती आहे P1 मध्ये राहुलने जास्त खर्च करावा केला, मला कमी करायचा P2 मध्ये मला मदत केलाय। कॅप्टननं त्याच्यावरती भरोसा दाखवलाय आणि त्यानं डॉट बॉल फेकला। षटकातील पुढचा बॉल हा देखील बॉल खूप चांगला बीट केला। कुणाल पाटीलला आणखीन एक लागोपाठचा डॉट बॉल आला। या ओव्हरचा विचार केला 4 बॉल फेकत असताना अवघ्या 3 धावा खर्च केल्यात। बादशा करायला लागला, तुम्ही तिथे पाहता हा बॉल देखील डॉट आलाय। अजून या षटकातील 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे। या षटकातील पुढचा बॉल हेलिकॉप्टर उडवला, मात्र मिस टायमिंग एलिव्हेशन कमी, लॉंग ऑफला पकडला झेल, संपला कुणाल पाटीलचा खेळ आणि अशा रीतीनं पहिली विकेट मिळतीये प्रसादला आणि पहिला धक्का लागलाय। तुम्ही पाहताय टीम गाथा 11 तलोजे मजकूर टीमला 2 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झाला। धावा धावफलकावरती तुम्ही पाहता पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या 26 आणि या ओव्हरमध्ये अवघ्या तुम्ही पाहता 3 धावेचं ज्यानं षटक फेकलं तो प्रसाद जाधवनं। क्रिकेटचा सीप और कमबॅक, सीप और कंट्रोल या गोष्टी माझ्यामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये काय घडलं
दुसऱ्या ओव्हरमध्ये मी कमबॅक साठी उतरलो आज या नागावच्या 40+ ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये अवघ्या 3 धावे षटक ज्यामध्ये एक महत्त्वाची विकेट कुणालची P1 P2 चा खेळ समाप्त झाला धावा धावपलकावरती 29 डीजेला देऊयात संधी ऐकूया संगीत बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आला तिसऱ्या षटकामध्ये तुम्ही पाहता संकेत आणि तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंग साठी आला संगम राजे लेफ्ट आर्म एक घातक फलंदाज तो बॅटिंग साठी सज्ज झाला समोर भूषणला पाहता पहिलाच बॉल वाईड बॉलला सुरुवात केली आहे संकेत जाधवनं आणि 1 स्कोर पुढे चालला धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 30 या आकड्यावरती 30 धावा स्कोरबोर्ड वरती या षटकातील पुढचा बॉल कोदून काढलाय तिथे मात्र फिल्डर होते मिसफिल्ड झाली आहे फिल्डर कडनं तोपर्यंत लॉंग ऑफचा फिल्डर येईल या बॉल वरती मिळती आहे सिंगलला स्कोर पुढे चालला धावा धावपलकावरती 31 वरती तुम्ही स्कोर पाहता 31 धावा धावपलकावरती षटक क्रमांक 30 तिन्ही फ्रेश गोलंदाजांचा वापर केला याचं कारण राहुलच्या पहिल्या षटकामध्ये 26 आल्या त्याच्यानंतर षटकामध्ये तुम्ही पाहता गोलंदाज प्रसाद जाधव आला ज्यानं 3 धावे षटक फेकलं आणि या षटकामध्ये संकेत ज्यानं वाईड बॉलला सुरुवात केली आहे का मॅच खऱ्या अर्थानं मोकाशी पाठ संघाला जिंकला शेवटच्या क्षणापर्यंत लढला आणि राकेशनं काय त्या मॅच मध्ये बॅटिंग केली आहे जुनं ते सोनं असं म्हटलं जातं तेच दिसलं तुम्हाला त्या मॅच मध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फर्स्ट टिपला फिल्डर उपस्थित आहे डायरेक्ट हिट झाला डेंजर एंडला भूषण पाडीची विकेट आता मात्र महत्वाची आहे ती अडचणमध्ये दिसतीये आणि आता लगेचच तिसरे पंचांकडे आपण जाणार आहोत पाहणार आहोत बॅट ग्राउंडिंग झाली आहे का अशा काही गोष्टी चेक केल्या जातील बॅट ग्राउंडिंग झाली आहे का बॉल स्टंपला लागलाय का त्याच्या अगोदर बॅट पोचली आहे अशा गोष्टी चेक केल्या जातील स्टंपला बॉल हिट डायरेक्ट झालाय जरूर पण बॅट ग्राउंडिंग झाली आहे का झाली नसेल तर भूषणला देखील वाटतंय असं वाटतंय की भूषण देखील पोचला नसावा त्याच्या मनामध्ये प्रश्न निर्माण आणि अशा रीतीने मोठी विकेट रन आउटच्या स्वरूपामध्ये भूषण पाडीची सेकंड विकेट टेकन डाऊन लागणारा गाथा 11 तलोजे मजकूरला दुसरा धक्का फलंदाज बाद तू करेन अतिशय आमचं ऑपरेटर असतील रोशन असतील आमचे सागर असतील षटकातील पुढचा बॉल आडवा वाट खेचण्याचा प्रयत्न व्यवस्थित बॉल बॅट वरती आला बॅटच्या वरच्या इशाला बॉल लागला मिडल ऑफ द बॅट झाला असता वेगाने बॉल गेला असता आणि फलंदाज ऋषी पाटील आलाय चौथ्या क्रमांकावरती जबरदस्त बॅटर आहे ज्याच्या बॅटमध्ये आम्ही नेहमीच मोठे पटके पाहतो जेव्हा जेव्हा तलोजे मजकूर अडचणीमध्ये असतो त्यावेळेला हे काम केलं या पठ्ठ्यानं ते ऋषी पाटील
तुम्ही पाहता चौथ्या क्रमांकावरती ज्यानं सिंगलला खेळला सुरुवात केली आहे, धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 32 या कडावरती आता कमबॅक खऱ्या अर्थानं चालू आहे. स्वर्गीय अनिल दादा प्रतिष्ठान पिंपरीचा स्वागतम स्वागतम सहर्ष सुस्वागतम. 40+ एक जबरदस्त खेळाडू गोपाळ भाडी तुमचं मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. बादचा कट लागला, बॉल मागे लेफ्ट टिकला, फिल्डर उपस्थित आहेत. या बॉलवरती मिळती आहे एक धाव. एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना 33 या आकड्यावरती पंच देखील काहीतरी प्रसाद शस्त्रबुद्धे सर नक्की सांगत असताना कशा रीतीनं ही चर्चा केली जाते है पंच आहेत आमचा ऑफिशियल पंच. त्यानंतर मनोजी पवार सर उत्तर शिव कित्येक वर्ष क्रिकेट खेळतात. आज रोहिंग्टनसाठी देखील क्रिकेट खऱ्या अर्थानं खेळतात सचिनजी कडू सर. हे नामांकित 3 पंचात षटका दिल पुढचा बॉल. हा बॉल खूप चांगला, हा बॉल खूप चांगला, वेग आहे, तेज तरार आहे आणि येणाऱ्या काही 2-3 वर्षाचा क्रिकेट तुम्ही पहा. प्रत्येक संघामध्ये अपकमिंग स्टार, यंग स्टार, रायझिंग स्टार असे खेळाडू तुम्हाला दिसतात. ॲज द फिल्डर म्हणा, ॲज द बॅट्समन म्हणा, ॲज द बॉलर म्हणा. आणि जेव्हा जेव्हा ती जागा तुम्हाला भेटते ना 100% देण्याचं काम आतापर्यंत करतात. त्यातला एक तुम्ही पाहता पिंपरीचा अपकमिंग स्टार. तेज तरार आहे, तेज तरार आहे. विकेट कीपर बीट. गोलंदाज करेल तर काय करेल अशी विकेट कीपरने केली चुकी. मिस फील्डचा येणारा हा गाता 11 तलोजे बचकूरसाठी लक फॅक्टर ऑन चौकार 4. तुम्ही पाहता प्रवीण जाधव अशा चुका या धावा उतरार्धामध्ये नक्कीच माग पडतात. एक एक धावेसाठी किती मात्र खऱ्या अर्थानं घाम घालावा लागतो. तुम्ही पाहता पिंपरीसाठी आज चाहता वर्ग देखील आला असावा, त्यांचं देखील स्वागत करू. आणि गोविंद शेठ जाधव हे देखील क्रिकेट जरूर खेळतात. आता क्रिकेटपासून थोडे दूर झाल्यात. बिझनेस खूप महत्त्वाचा जो टाइम इज मनी, मनी इज टाइम आणि टायमाला खूप महत्त्व आहे. आणि गोविंद दादा हे क्रिकेट देखील एक काल गाजवलाय पिंपरीसाठी. आणि आमचे समालोचन मित्र खऱ्या अर्थात तुम्ही पाहता ज्यांचा आवाज या स्पर्धेमध्ये आज दुसऱ्या रात्रीमध्ये गुंजतोय. मराठीचा एक जबरदस्त आवाज विनोद दादा जाधव हे देखील आमच्या सोबत जॉईंड आहेत. ते देखील मॅचला एन्जॉय करतात. तुमचं देखील मनपूर्वक सरचं स्वागत. सुरेंद्र दादा हे देखील मॅचला एन्जॉय करतात. आमचे गोविंद दादा तुमचं देखील मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक सरचे स्वागत. पिंपरीचा चाहता वर्ग आला, तुमचं देखील मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक सरचे स्वागत करू. आणि तलोजे बचकूरचे चाहता वर्ग मोठ्या संख्येने ते देखील मॅचला पाहण्यात आला, त्यांचं देखील स्वागत करूयात. सर्व चाहता वर्गांचं मनपूर्वक सरचे स्वागत. चौथ्या षटकाला सुरुवात. पहिलाच बॉल ऑन दी कार्पेट. बॉल चालला बॉन्डलाईनच्या दिशेने. एक केली आहे, पुन्हा मिसफील्ड झाली आहे, मिसफील्ड झाली आहे. अशा धावा बाकात पडतील, अशा धावा मागात पडतील. आणि प्रसादला पुन्हा एकदा आमंत्रित केलं चौथ्या षटकामध्ये. का हनू नये प्रसादला प्रवीण सर? कारण की ज्यानं जिथे पहिल्या षटकामध्ये 26 आल्या थोडा दबाव होता पिंपरीवरती, त्या दबावाखालून मी मात्र तुम्हाला काढण्याचा प्रयत्न केला. उद्या 3चं षटक फेकलं, 3 धावेचं 1 विकेट त्यानं मिळवली. तो प्रसादला पुन्हा चौथ्या षटकामध्ये कॅप्टननं जबाबदार दिली. जबरदस्त गोलंदाज आहे. षटकातील पुढचा बॉल खोदून काढला या बॉल लावला दी कार्पेट. तिकडे फिल्डर उपस्थित आहेत. एक केली आहे, दुसरी रनआउटची संधी फेकी आखूट आली आहे, पण दुसरा अटेम्प्टला गॅदर केली आहे रनआउटच्या स्वरूपात. ऋषी पाटीलची विकेट देखील येते माघारी आणि लागणारा मैदानावरती गाथा 11 तलोजे बचकूरला 3रा धक्का.
विकाजी पाटील दहीसर तुमचं देखील बडपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करू। नवीन फलंदाज अनुज मडवी, फटका इथे मात्र पोहोचला, फिल्डर लॉंग ऑफला, तोपर्यंत या बॉलवरती धावा मिळतात। 2-3चा प्रयत्न, आता विकेट मिळेल का? थ्रो थोडा खराब आला। अनुज मडवी धावत होते। अनुज मडवीची विकेट किती महत्वाची आहे हे माहित आहे का पिंपरीला? अनुज मडवी लेफ्ट हँडर आहे, कुठल्याही क्षणाला त्याच्या बॅट मधून मोठे फटके येऊ शकतात आणि गॅदर करता आलं नाहीये कीपरच्या माध्यमातून। तुम्ही पाहता कीपर वारंवार चुकी करतोय, अशा चुका नक्कीच कमी पडतील तुम्हाला टीम पिंपरीला। अनुज मडवी खूप चांगला बॅट्समन, लेफ्ट हँडर आणि त्याच्या माध्यमातून मोठे फटक्यांची अपेक्षा देखील आहे आता तलोजे मजकूर टीमच्या मायबाप प्रेक्षकांना। या संजय तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत, काल्या नावानं खऱ्या अर्थाने चर्चेत आहेत, तुमचं देखील स्वागत करू। फटका चांगला, अगोदरच म्हटलं अनुज मडवीची विकेट किती महत्वाची आहे ही मात्र तुम्हाला समजली असावी। जशी स्ट्राईक आली लॉंग ऑनच्या डोक्यावरनं एक भव्य दिव्य षटकार अनुज मडवीचा हा येतोय, स्वागत केलं प्रसादचं या षटकारनं। $49 प्रवीण दादा धावत होते, डेंजर एंडला जर गॅदर झाली असती रनआउट झाला असता अनुज, आणि ती संधी सोडली आहे तो सोनो करण्यासाठी अनुज मडवी आज इथपर्यंत उतरलाय। पुढचा बॉल फुल टॉस, जेलची शक्यता, सोडलाय जेल, कॅचेस विन द मॅचेस। बॉलर करतील तरी काय करतील, प्रयत्न करतात, त्या प्रयत्ना पराकाष्ठा येत नाहीये याचं कारण तुमची फिल्डिंग तुमची पहा खराब होतीये, वारंवार खराब होतीये। प्रसाद मनामध्ये एक प्रश्न नक्कीच प्रसादचा आला असावा, करू तरी मित्रा काय करू, गोलंदाजी चांगली होतीये, वर्षा साईसाठी लगेचच बॅटिंग करत टीमने रिव्ह्यू घेतला, आपण नक्कीच लगेच चेक करू। तिसरे पंच हाय तिथे आमचं प्रवीण दादा स्कोरर देखील आता तिसरे पंच, कित्येक वर्ष क्रिकेट खेळल्यात, एक काल नागावसाठी गाजवलात, आता लगेच आपण चेक करू। हाईट फॅक्टर चेक केला जाईल, कमरेच्या वरती बॉल एका अशा गोष्टी चेक केल्या जातील। लगेचच तिसऱ्या पंच सज्जद, बघा लक्षात असू द्या, स्क्रीन तुमच्या समोर आहे, 12 खेळाडू, तुम्ही काहीच बोलू नका, आमचे तिसरे पंच आहेत प्लीज, जरा असतात कधी कधी नो, कोण बोलतोय, एखादा प्रतिस्पर्धी असतो नो नाहीये, नो नसावा, पण तिसरे पंच जरूर आहेत। चला फेअर डिलिव्हरी, लगेचच मॅचला सुरुवात करू। असतात प्रत्येकाला, गावाचा प्रत्येकाला अभिमान असतो, पण अशा प्रकारे कधी कधी आम्ही कॉमेंटेटर बाईक जर बोलता बोलता आवाज कधी कधी केत देखील युट्यूबवर होते, अशा गोष्टीची प्लीज काळजी घ्या मित्रांनो। जबायत मॅच कडे षटकातील पुढचा बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, थोडा नाराज आहे, निराश आहे अनुज मडवीला तुम्ही पाहताय, आणि अशा रीतीनं 4 षटकांचा खेळ समाप्त झाला। धावा धावपलकावरती तुम्ही पाहताय 51 धावा स्कोरबोर्ड वरती।
डेटवर स्लोगोर हाणामायचं षटक हे अवघड असतं टाकणं. सज्ज झाला टॅपिंग शॉट तुम्ही पाहिला. संगमचा दारकीचा प्रयत्न आणि इथे बॅकअप आहेत. अशा धावा भागात पडतील. टीम उत्तरार्धामध्ये जेव्हा बॅटिंग करेल पिंपरी संघाला. डेटोर षटक फेकण्यासाठी सर्वेश जाधव सज्ज झाला. हे टाकणं अवघड असतं. या षटकामध्ये बॅट्समनच्या माध्यमातून हरामारी होतीये, पण या षटकामध्ये किती धावा येतील बॅटिंग करत टीमच्या बाजूनं. पुढचा बॉल व्यवस्थित बॅटवर द्याला. बॉल साला बॉल लाईनच्या दिशेनं फिल्डर धावतोय. पोहोचलाय जोपर्यंत या बॉलवरती धावा मिळतात. 3 कार रनिंग बिटवीन द विकेट. चित्त्याच्या चपलाईने या धावा घेतल्या जातात. रनिंग बिटवीन द विकेट तुम्ही पाहता. 2 फलंदाजांचं कॉम्बिनेशन खूप चांगला आहे. काय धावतात. 3 न स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहताय 56 धावा. याच्यानंतर सेकंड राऊंडची पहिली मॅच ऋणव 11 नारायण संघ आणि चैतन्येश्वर कोटा टीमच्या कॅप्टनला विनंती करतो तुम्ही देखील उपस्थित राहा. टॉस साठी इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. गती कमी केली. व्हेरिएशन या बॉल मध्ये पाहिलं आणि कमी गतीचा बॉल इथे अठाळला आणि तो बीट करून गेला अनुजला. चला कैलास दादा उपस्थित आहेत. ऋणव 11 नारायण टीमचे कॅप्टन आणि चैतन्येश्वर कोठारी टीमच्या कॅप्टनला देखील विनंती आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. हा बॉल खूप चांगला. तेज तर्रार आणि स्ट्राईक हवी आहे संगमला. विकेट सॅक्रिफाईस केली आणि इथे फलंदाज बाद. लाईन खराब. वाईट बॉलचा इशारा. 1 न स्कोर पुढे चाला. धावा धावपलकावरती 57 तुम्ही पाहता. नवीन फलंदाज मैदानामध्ये हेमंत पाटील आलाय 6व्या क्रमांकावरती. जबरदस्त हेमंत देखील फलंदाज आहे. बॅटिंग लाईन खूप स्ट्रॉंग आहे. गाथा 11 तुलजे मस्कूरची. ऑल दी कार्पेट तुम्ही पाहता. फिल्डर उपस्थित आहेत. 1 केली आहे. दुसरीचा प्रयत्न नाकारला. इथे विकेट सॅक्रिफाईस. फलंदाज बाद. आणि कल्याण डोंबिवली म्हटलं ब्रह्मादादा तर विकेटला खूप महत्व आहे. आधी विकेट त्याच्यानंतर टॉस या देखील गोष्टी लक्षात घ्या. अशा विकेट तुम्हाला सॅक्रिफाईसच्या भागात पडतील. कल्याण डोंबिवली असोसिएशनचे तुम्ही विद्यमान अध्यक्ष पाहता विनोददादा पाटील. आणि पहिले विकेट त्याच्यानंतर टॉस. आणि विकेटला काय महत्व आहे माहिती आहे कल्याण डोंबिवलीच्या संपूर्ण असोसिएशनच्या खऱ्या संघांना. आणि इथे तुम्ही पाहता विकेट दिली जाते. 5वा धक्का या षटकातील शेवटचा बॉल. लाईन खूप चांगली आहे. डेटो स्लोगर मध्ये कशा रीतीने गोलंदाजी करावी याचं प्रात्यक्षिक उदाहरण दिलं. अवघ्या 6 धावेचं षटक फेकलं. जर गोलंदाजी आवडली असेल सर्वेश जाधवची टाळ्या झाल्याच पाहिजेत. आणि तुम्ही पाहता पहिल्या षटकामध्ये 26 आल्या आणि त्याच्यानंतर काय बॉलिंग अटॅक केला. प्रसादचं कौतुक करेन, कौतुक करू. संकेतचं आणि कौतुक करू. सर्वेश जाधवचं अटॅकिंग बॉलिंग. आणि
संकेत आणि सर्वेश दोघे सक्के बंधू देखील आहेत. का बॉलिंग केली, धाबा धावपलकावरती बनले 57-58 टार्गेट. याला 30 बॉल मध्ये बनवायच्या टीम. तुम्ही पाहता उत्तरार्धामध्ये स्वर्गीय अनिल दादा प्रतिष्ठान पिंपरी संघाला पण गाथा 11 तोलोजे मस्कूर गोलंदाजी अटॅक देखील त्याचा खूप छान आहे. हे बॅटर रंगतदार होणार आहे पण टॉस साठी लगेचच या. इथे कॅप्टन ऋणव 11 नाहरणचे कॅप्टन उपस्थित आहेत. तर मी विनंती करतोय चैतन्येश्वर खुटार टीमच्या कॅप्टनला टॉस साठी लगेचच विनंती राहा, उपस्थित राहा प्लीज. टॉस साठी लगेचच उपस्थित राहा. आपण सेकंड इनिंगची पहिली मॅच तुमच्या समोर हे दोन संघ तुम्ही पाहणार आहात. या आपण टॉस करणार आहोत सेकंड इनिंगची पहिली मॅच. या गोपाळजी माली 40+ एक जबरदस्त खेळाडू यांच्या शुभ हस्ते टॉस करू. या लवकर या. विनय मात्रे आता कॅप्टन टॉस साठी आल्यात. कैलास दादा दिग्गजच्या सोबत टॉस करूयात आपण. सेकंड इनिंगची पहिली मॅच तुमच्या समोर ऋणव 11 तुम्ही पाहता नारायण टीमचे पुरस्कर्ते निलेश दादा पाटील देखील मॅच देखील पाहतात. त्यांचं देखील अभिनंदन करू. आणि चैतन्येश्वर खुटारी नाण्याची पहिली बाजू आयोजक सचिन दादा आणि त्याच्यानंतर जीवन दादा तुम्ही पाहता. नाण्याची दुसरी बाजू राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष. तुम्हाला कॉल करायचा, कॉल कोण देणार? चला कॉल देणार आमचे कैलास दादा राष्ट्रवादी आणि ते कार्यकर्ते देखील आहेत. पण आलाय खऱ्या अर्थानं सचिन दादा पाटील. मान्यवरांना विनंती पण स्थानापन्न व्हायचा. अपकमिंग स्टार आमच्या सोबत आहे. विनय काय म्हणशील? टॉस जिंकला, 4 षटकाची मॅच असणार आहे. टॉस जिंकला, डिसिजन काय असणार आहे? फिल्डिंग करणार. तर फिल्डिंग करायला समोरचा टीम नारायण आहे. कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल 4 षटकामध्ये? 40-50. तर 40-50 आज खऱ्या अर्थानं प्रथम वस्तू खेळतोय. खुटारी प्रीमियर लीग पार पडली. छोट्यापासून तू देखील मॅचेसला खेळून देतात. आयोजक आमचे जय दादा असतील, अजय असतील, जितेश पूर्ण खुटारी टीम असेल, त्यांचे ग्रामस्थ असतील. आज तुला सर्वात जास्त सपोर्ट कोणाचा लाभलाय काय म्हणशील? मयूर म्हात्रे, विनायक म्हात्रे. चला हा होता अपकमिंग खऱ्या अर्थानं सवाल होय. तुम्ही पाहता कर्णधार तर चांगलं बाईट दिलं आणि टॉस जिंकला विनय म्हात्रे. अर्थात चैतन्येश्वर खुटारी टीमच्या कॅप्टननं फिल्डिंगचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केला. ऋणव 11 नारायण संघाला जवळ जितेल पाठलाग करायचा आहे 58 धावेचा. ऐकवा खेळाच्या उत्तरार्धामध्ये टीम खेळतीये स्वर्गीय अनिल दादा प्रतिष्ठान या नावानं पिंपरी आणि पिंपरीचा आवाज तुम्ही पाहता विनोद जाधव यांना मायक्रोफोन वरती. धन्यवाद. थँक्यू सो मच. आवाज आपण ऐकत होतो त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर सौरभ पाटील यांचा गुड आवाज आपण ऐकला. त्याचसोबत आजच्या दिवसामध्ये आमच्यासोबत जॉईंट आहे ते करण कालन हेदुटणेचे. त्याच माध्यमातून बदलापूरचे एक गुड आवाज तुषार शिंदे आपण पाहू शकाल. निश्चितच आपण पाहतो इथे मात्र मॅच मात्र तुम्हाला पाहायला मिळते. स्वर्गीय अनिल दादा प्रतिष्ठान आणि बुलेट ग्रुप 10-10 नागाव आयोजित राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष चषक 2025 हे पर्व आपण पाहू शकाल. एक जबरदस्त आयोजन, आदरणीय व्यक्तिमत्व आपण पाहू शकाल. राष्ट्रवादी चे कार्याध्यक्ष कल्याण ग्रामीण विधानसभेचे जीवनदादा वालिलकर आणि 14 गाव राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष सचिनजी पाटील आमचे मित्र यांच्या माध्यमातून एवन जोडीच्या माध्यमातून या स्पर्धेचं आपण जर पाहिलं तर आयोजन करण्यात आलं. एक देखणी स्पर्धा, मोठी स्पर्धा, एक भव्य दिवस स्पर्धा. 58 धाबा झालेत. 59 धाब्यांचं लक्ष. स्वर्गीय अनिल दादा प्रतिष्ठान पिंपरी टीमला सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. राहुल भातोस यांनी त्याच जोडीला आपण पाहतोय तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय तो मात्र प्रवीण. ही सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 26 धावा जरी खर्च झाल्या तरी उरलेले 4 षटकामध्ये काय जबरदस्त गोलंदाजी आपण पाहिली ती मात्र प्रसाद जाधवची. त्याच माध्यमातून संकेत जाधव, त्याच माध्यमातून सर्वेश जाधव यांनी जबरदस्त गोलंदाजीचं प्रात्यक्षिक पाहायला मिळालं. गोलंदाजी ट्रॅकवरती भूषण पाटील ज्यांनी मात्र पहिल्या षटकामध्ये मॅन्डेटरीमध्ये चांगली धावसंख्या उभारण्यामध्ये आपली चांगली कामगिरी केली.
ते मात्र आता गोलंदाजी ट्रॅकवरती. दुसऱ्या बाजूला तलोजे मजकूर टीम कडून पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक घेऊन आलेत. पहिला चेंडू स्वागत करूया. पहिल्या चेंडूवरती इथे मात्र आपण पाहतोय सन्मान दिला केबळ या चेंडूला. स्ट्राईक एंडवरती बॅटर आपण पाहू शकाल राहुल बातोसे. अगदी छोटे छोटे 15, 16, 17, 18, 19 वर्षाचे खेळाडू पिंपरीच्या टीम मध्ये आपण पाहिले. स्वर्गीय अनिल दादा प्रतिष्ठान आणि आमच्या संपूर्ण PPL या संघटनेच्या माध्यमातून या सर्व खेळाडूंना या ठिकाणी तयार करण्याचं काम केलं. चर्चा होईल. या बळीस फटका खेळलाय गॅप मध्ये नो मॅन्स लँड मध्ये चेंडूला धाडलाय. पाहायचं एक सिंगल येते. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न अगदी क्षेत्ररक्षण देखील चांगलं पाहायला मिळतंय आणि 2 धाबा आपल्याला पाहायला मिळतात. तर एक पिंपरी प्रीमियर लीग अशी स्पर्धा भरवली जाते. खऱ्या अर्थाने छोटे छोटे जो संकेत तुम्ही पाहिलात सर्वेशला पाहिलात ते पिंपरी प्रीमियर लीगचं फळ आहे. गोविंद यादव असेल सुरेंद्र यादव असतील आम्ही स्वतः असो आमचे सर्व खेळाडू असतील या PPL पिंपरी प्रीमियर लीग मधून हे सर्व खेळाडू घडवण्याचं काम केलं आणि ती कामगिरी या पिंपरी संघाला बऱ्याच स्पर्धांमध्ये केली आहे. आणि आज रजनी क्रिकेट स्पर्धेमध्ये स्वर्गीय अनिल दादा प्रतिष्ठान या नावानं हा संघ खेळताना आपण पाहताय. प्रकाश जतोतील क्रिकेट स्पर्धा आता सायकेटवरती राहुल पुन्हा कट काढण्याचा प्रयत्न होता परंतु हलक्यातनं खेळतोय. एक सिंगल मिळवले. स्ट्राईक रोटेट झाली आहे आणि सिंगलला धावफलक आले. ते मात्र धावफलकावरती आपण जर पाहिलं तर 3 या अंकावरती. राहुल आणि प्रवीण ही जोडी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि भूषण ज्याने मात्र बॅटिंगने जलवा दाखवला. आता गोलंदाजीनं देखील जलवा दाखवतोय. 2 चेंडू झालेत अद्याप आणि धावसंख्या उभी राहिले. 3 चेंडू झालेत आणि धावसंख्या झाली ती मात्र 3. म्हणजे जबरदस्त गोलंदाजी मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये खूप चुणूक दाखवली आहे. उर्वरित 4 गोलंदाजांनी अनिल दादा प्रतिष्ठान पिंपरी टीमच्या पहिल्या षटकाला जर वगळलं ना 26व्यांचं मोठं षटक आलं. तिथून पुढे धावसंख्येवरती कंट्रोल केलं आणि वाटलं बॅटिंग तुम्हाला करावी लागेल. एका बाजूने तुम्हाला सामना जिंकता येणार नाही मित्रांनो. सामना जिंकण्यासाठी तुमची तयारी असायला हवी. मैदानाच्या आतमध्ये राहुल आणि प्रवीण तग धरून बसल्यात मैदानामध्ये. सलामीची जोडी परंतु भूषण जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत. कट करण्याचा प्रयत्न मिस स्पीड पाहायला मिळते. चेंडू घरगळे सरकेल निघेल फरार 4 चौकार. जमवता येतील परंतु प्रयत्न करावे लागतील. धावा रोखण्याचं काम मात्र नक्कीच करणार तळोजी मजकूर टीम. एक रायगड मधील दमखम असलेली टीम मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल भिडत करताना आपल्याला पाहायला मिळते आणि जबरदस्त एफर्ट आपल्याला पाहायला मिळते. चांगली कामगिरी आतापर्यंत आपण पाहतोय. बॅटर मात्र प्रवीणनं पहिल्या चेंडूचा सामना केला आणि 4 मिळवल्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताच्या वीरेंद्र सेहवागने तब्बल 58 वेळा पहिल्या चेंडूवरती चौकार खेचून विश्वविक्रम नोंदवलाय. इथे पहिल्या चेंडूवरती प्रवीणनं 4 मिळवल्या. दाखवलंय 10 कदम परंतु अद्याप मॅच बॅलन्स. अद्याप मॅच संपलेली नाहीये. या वेळेस बघा कमबॅक केलाय भूषणनं जाणलंय की 4 तुम्ही मिळवल्या तरी डॉट मी मिळवण्याची ताकद आहे माझ्यामध्ये. ही किमया माझ्याकडे आहे आणि आपण पाहू शकाल स्क्रीनवर तुम्ही पाहत असाल प्रेक्षक मायबाप वर्ग तर पाहू शकाल भूषण मात्र आता टाईट झालाय. कमबॅक केलाय तो मात्र भूषणनं जबरदस्त एफर्ट. यावेळेस स्वतः फॉलो थ्रू मध्ये याला म्हणतात जबरदस्त एफर्ट देण्याचं काम भूषणनं केलंय. बघा अगदी प्रवीण मात्र स्टॉप झालाय आणि चेंडू आलाय तर मात्र डॉट चेंडूनं पाहिलं तर पहिल्या षटकाची सांगता झाली आणि 59 लक्षाचा धावसंख्येचा पाठलाग करत असताना स्वर्गीय अनिल दादा प्रतिष्ठान संघाची धावसंख्या झाली बिनबाद 7 धावा. देऊया डीजेला संधी. चोवीस चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती मात्र 52 रन्स 52 धाबा. स्वर्गीय अनिल दादा प्रतिष्ठान आणि बुलेट ग्रुप 10 नागाव आयोजित ही स्पर्धा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष चषक 2025 हे पर्व मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र 24 चेंडू आणि 52 धाबा 52 रन्स गरज आहे मैदानाच्या आतमध्ये.
इथून पुढे चांगल्या पद्धतीची बॅटिंग करावी लागेल. 13च्या सरासरीने खेळावे लागेल. अगदी प्रतिषटक 13 धावा म्हणजे हल्लीचे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये इतकं अवघड नाही आहे आणि इतकं सोपं देखील नाही आहे आणि सहज देखील नाही आहे. परंतु प्रयत्न करताना तुम्हाला यश नक्कीच मिळेल आणि प्रयत्न तुम्हाला करावेच लागतील मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र चेंडूला उंची कट घेतली आहे बॅटची. काय घडतंय? जी विकेट महत्वाची होती ती विकेट म्हणजे अर्थातच राहुल भातोसे, ज्याच्यावरती होती जबाबदारी तो माघारी परततोय. राहुल भातोसे येईल बॅक टू पवेलियन. पहिली विकेट इथे मात्र जाईल. पहिल्या विकेटचं पतन येईल डगआउट मध्ये. तो मात्र बॅटर राहुल भातोसे. देऊया डीजेला संधी. गोलंदाजाबद्दल 26 धावा जमवले मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये. धावा दिल्या तर जमवण्याची ताकद देखील असायला हवी. आता पाहूया राहुल जाधव बॅटिंगने आपल्या धावा वसूल करेल काय. परंतु इथे आपण पाहतोय ब्रह्मराजे गोलंदाजी ट्रॅकवरती जबरदस्त गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती इथे आपण जर पाहिलं तर विकेट मिळवली आहे ती मात्र राहुल भातोसेची. सर चला मात्र पगडी पचास. इथून पुढे तुम्हाला संघर्ष करावा लागेल. इथून पुढे तुम्हाला सामना जिंकून द्यावा लागेल आपल्या टीमसाठी. दोन्ही टीम कडून युद्ध मात्र रंगलंय आणि दोन्ही टीम मात्र प्रयत्न करतील मैदानाच्या आतमध्ये सामना जिंकण्यासाठी. ब्रह्मराजे ओहो पहिल्या चेंडूला विकेट मिळाल्यानंतरचा चेंडू आपण पाहतोय स्कोअर लेगला खेळतोय. मिसफील्ड होईल. किती धावा मिळतील? सिंगल आले सिंगल. डबल्स मध्ये तिसऱ्याला कॉलिंग असेल काय आणि तिथे मात्र पाहायचे कॉलिंग चुकले की काय काय घडतंय आणि तिसरी धाव देखील संपन्न केली. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतील. 3 धावा येतील. 3 धावेने धावफलकावरती धावसंख्या आली ती मात्र 10 धावा. 10 रन्स. 1 विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये. बुलेट ग्रुप 10 आणि धावसंख्या झाली धावफलकावरती देखील 10. ब्रह्मराजे प्रयत्न करतायत चांगल्या पद्धतीची गोलंदाजी. मोठे फटके एखादा 6-4 मैदानाच्या आतमध्ये जर आला तर नक्कीच मॅच बॅलन्स राहील. सामना सोडायचा नाहीये. सामना कधीच सोडून चालत नाही. परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये शांत वातावरण. रजनी स्पर्धा आपण पाहताय. ही गुलाबी थंडी मनाला स्पर्श करणारा वारा, शीतल वारा खूप काही सांगून जाईल स्पर्धेच्या बाबतीमध्ये. चर्चा सुरू आहे मॅचची. एका बाजूला तलोजी मजकूर, एका बाजूला अनिल दादा प्रतिष्ठान पिंपरी टीम. आपण पाहतोय सिंगल डबल्सने काही बिघडणार नाही. धावसंख्या झाली धावफलकामध्ये 11 धावा. 1 विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये. 4 चौकार 6 दुहेरी या धावसंख्येनं तुम्हाला धावफलक वाढवता येईल. आलेख वाढवण्यासाठी तुमच्या बॅटचा पेज ओपन करावा लागेल. कारण दुसऱ्या बाजूने मी पाहिलं ब्रह्मराजे टिचून गोलंदाजी करतायत. ब्रह्मराजेने हेरलंय की ही मॅच आम्हाला जिंकायची आहे तर मला अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल आणि नियंत्रित गोलंदाजी करावी लागेल. तेव्हा मॅच माझ्या टीमला मी खेळेन, माझ्या गावासाठी मी खेळेन, माझ्या संघासाठी. एक्सिलेंट गुड डिलिव्हरी. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. मी नेहमी म्हणत असतो की मोबाईलला नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्कला खूप महत्त्व आहे. सद्यस्थितीला जर आपण पाहिलं ना तर चेंडू बीट होतोय तो राहुल जाधव. 2 चेंडू खेळतोय. फक्त 3 धावा जमवून मैदानाच्या आतमध्ये. प्रवीण खेळलाय 4 चेंडू आणि 5 धावा जमवतोय. ज्या एक्स्ट्रा धावा दिल्या ना पिंपरी संघाने त्या धावा डोकीदुखी ठरते आहे. परंतु गेलेला काळ होता. आता येणाऱ्या वेळेला तुम्ही समोर जायचं आहे. पुन्हा आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. बघा स्लोअर चेंडू गती परिवर्तन केलंय. मी पुन्हा म्हटलं इथे मात्र आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न डॉट झालाय. कारण फुटवर्कचा वापरच नाही आहे आणि क्रिकेटमध्ये फुटवर्कला खूप मोठी किंमत आहे. आणि धावफलकावरती धावसंख्या लगावल्या गेल्या त्या 11 धावा. मॅच पराभवाकडे चालले असं जेव्हा वाटेल ना खेळी आठवा तुम्ही ग्लेन मॅक्सवेलची. 91 वरती 7 विकेट होत्या. त्यानंतर 201 नाबाद धावा खेळताना ऑस्ट्रेलियन टीमला त्याने जिंकून दिलं. कधी कधी तशी खेळी देखील तुम्हाला करावी लागते. परंतु ब्रह्मराजे टिचून गोलंदाजी करताना तलोजी मजकूर टीमच्या बाजूनं. यावेळेस चांगला फटका खेळलाय. यावेळेस सक्सेस झालाय. यापूर्वीचे 2 चेंडू सक्सेस नव्हता परंतु या वेळेला मात्र सक्सेस झालाय. बॅटवर चेंडू आलाय आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे 4 धाव्यांसाठी. परंतु चेंडू मात्र 2 डॉट झाले. ती सल मनामध्ये सलत राहील
आणि हा षटकार आलाय पंचांच्या माध्यमातून आपण पाहतोय. हा षटकार आला, षटकारानं धावफलकावरती धावसंख्या लगावली गेली ते मात्र 17 या अंकावरती. मी म्हटलं धावा येत आहे, तुम्हाला जमवाव्या लागतील. एंड ऑफ सेकंडवर 2 षटकांची सांगता आणि 59 धाब्यांचं लक्ष्याचा पाठलाग करत असताना स्वर्गीय अनिल दादा प्रतिष्ठान संघाची धावसंख्या झाली ती मात्र 17 धावा 1 विकेटचं पतन. देऊया डीजेला संधी. धाबा अगदी आमच्या होमसा MTC स्पोर्ट्सचं कौतुक करावं तितकं कमी आणि आमचे कल्पेजी पाटील गुणलेखक त्यांचं कौतुक करावं तितकं कमी. जबरदस्त गुणलेखनाची भूमिका त्यांच्या माध्यमातून पार पाडली जाते आहे. लाईव्ह प्रक्षेपण चांगलं पाहायला मिळते. 18 चेंडू आणि 42ची गरज. अर्थातच अजून मॅच संपलेली नाही आहे. एखादं षटक 20-22 धाब्यांचं आलं मॅचला कलाटणी मिळेल. मॅच अद्याप दोन्ही बाजूला आहे, कारण संघर्षाचा काळ कधीच संपत नसतो. संघर्षाचा काळ हा नेहमी सतत वर डोके काढत असतो. चेपावं लागतं त्याला पायदळी, तेव्हा यश तुम्हाला मिळत असतं. हा संघर्ष कुठलाही असो, क्षेत्र कोणतंही असो, तुम्हाला फाईट तर करावीच लागेल आणि त्याशिवाय तुम्हाला सामना जिंकवता येणार नाहीये. प्रवीण जबाबदारी घेतोय की राहुल हे तर वेळ येणारी सांगेल, परंतु प्रथमेशने जबाबदारी घेतली आहे तळोजा मजगूर टीमची. एक्सिलेंट गुड डिलिव्हरी पाहायला मिळते. पहिला चेंडू षटक क्रमांक 3 आणि त्याच्यातील पहिला चेंडू मात्र आपण पाहतोय डॉट पाहायला मिळतोय. प्रथमेश अगदी आपण स्क्रीनवर पाहताय. प्रवीण हताश झालाय, मला धाबा जमवायच्यात माझ्या संघासाठी, माझ्या गावासाठी. अगदी प्रेक्षक मायबाप वर्ग तलोजी मजकूरचा देखील खचाखच भरलाय आणि दुसऱ्या बाजूला स्वर्गीय अनिल दादा प्रतिष्ठान पिंपरी टीमचा देखील खचाखच मला पाहायला मिळेल. यावेळेस आपण पाहू शकाल काय घडतंय. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न, गरज नव्हती आणि तिथे मात्र पाहायचंय काय घडतंय. या चुका तुम्हाला नडतील. तुम्हाला एक संधी मिळाली होती, तुम्हाला लगेच मागे जायचंय, परंतु राहुल पुन्हा पुढे आले आणि ती चूक नडले राहुल जाधवला. अर्थातच आपण जर पाहिलं तर विकेट जाते राहुल जाधवची. पहिल्यांदा नकार, पुन्हा होकार, पुन्हा नकार. त्या नकाराची वाटच बघायची नव्हती. नॉनस्ट्राईकला गेले असतात फायदा झाला असता, परंतु फुकटची विकेट म्हणता येईल आणि विकेटचं पतन. होप्स मात्र डाऊन झाले. देऊया डीजेला संधी. कमतरता या मैदानामध्ये पाहायला मिळेल बॅटिंग करताना. विनायक याच्या बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला, क्षेत्ररक्षक येईल, परंतु किती धावा मिळतील आणि तिथे मात्र आपण पाहतोय पंच दर्शवतील काय घडलंय आणि येईल तो मात्र षटकार येतोय. दमकम असलेल्या 6 धावा. जबरदस्त बॅटिंग. देऊया डीजेला संधी. जे मात्र 24. आणखीन एक जबरदस्त फटका जर आला मॅचला रंगत येईल. जी गोष्ट प्रेक्षकांना हवी असते ती मात्र रंगत. मॅच कधी रोमांचक होईल, मॅच सहजासहजी कोणी जिंकू नये ही आस असते, अपेक्षा. 24 धावा झाल्यात.
ज्यावेळेस बघा डावी एसटी वाकवली आणि विनायक जाधव होईल बॅक टू पवेलियन. त्यांना वाटलं की ते वाईट चेंडू आपण ॲक्शन रिप्लेमध्ये स्क्रीनवर पाहू शकता. प्रथमेशचा हा चेंडू विनायक आपण पाहतोय वाईट चेंडूच्या नादामध्ये विकेट गमवून बसलाय आणि तिथे मात्र पूर्णतः फसलाय. गरज नव्हती, चेंडू वाईड पेक्षा तुम्हाला फटके खेळायचे आहेत या अपेक्षेनं बॅट टाकली असती मागच्या 6 सारखी तरी देखील मॅच जिंकवता आली असती. ही चूक झाली आणि विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये. देऊया डीजेला संधी. थँक्यू. बघा षटकार आला होता, हा चेंडू देखील 4-6चा बनवला असता परंतु वाईटच्या नादामध्ये कधीच जाऊ नका. वाईट घडतं कारण ते हा 6-4 नक्कीच त्या अँगलला मिळाला असता विनायक जाधवला परंतु केलेली चूक नडते. नवीन बॅटर मैदानामध्ये प्रणय, कमी वयाचा खेळाडू आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षणामध्ये देखील जबरदस्त कामगिरी राहिली आहे या प्रणयची परंतु आज बॅटिंगची जबाबदारी आली आपल्या टीमसाठी. स्वर्गीय अनिलदादा प्रतिष्ठान पिंपरी टीम कडून बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय. 901ला अडकलाय तर मात्र प्रवीण. प्रथमेशचं कौतुक करेन. 5 चेंडू झालेत आतापर्यंत आणि धाबा खर्च केले तर 6 विकेट मिळवली आहे. 4-6चा चेंडू विनायक जाधवला वाटलं वाईड जाईल परंतु नीती मात्र फसली. ज्या वेळेस आपण पाहूया काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. कट एज लागली आहे आणि बॅटर प्रणय येईल बॅक टू पवेलियन. पूर्ण मॅच वरती मात्र कंट्रोल करण्याचं काम केले. आता मात्र आपण पाहू शकाल तलोजे मजकूर टीमनं 3 षटकांची सांगता पाहायला मिळते. धावसंख्या झाली ती मात्र 24. 4 विकेटचं पतन. विकेट गिरतावा संगीत बसतावा. तीस चेंडू आणि 19 डबा इतकं देखील अवघड समीकरण नव्हतं. व्यवस्थितरित्या खेळ केला असता विकेट जपल्या असत्या. तिथे मात्र आपण पाहतोय सामना रंगतदार तर नक्कीच झाला असता आणि ऐन वेळेस सामना जिंकता देखील असता. अजूनही सांगू शकत नाही. क्रिकेट असा खेळ आहे कधी मुवमेंट चेंज होईल परंतु आता मात्र ब्रह्मराजे ज्यांनी 1 षटक हाताळला आणि 10 धाबा खर्च केला, 1 विकेट मिळवली ते मात्र तलोजे मजकूर टीम कडून. दुसऱ्या बाजूला प्रवीण आणि वेदांत ही जोडी. प्रवीण आणि वेदांत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये सेकंडवरती आपण पाहू शकाल. आता मात्र प्रवीणला आता सर्व जबाबदारी ही प्रवीणवरती डिपेंड करेल. लेफ्ट हँडेड बॅटर. दुसऱ्या बाजूला ब्रह्मराजे. 12 चेंडू आणि 35ची आवश्यकता. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये रफ अँड टफची मॅच पाहूया. 12-35चं समीकरण. पहिला चेंडू फुल टॉस, त्याच्यावरती फटका खेळतोय डीप लॉंग ऑफ वरती. त्याच बाजूला आपण पाहिलं तर एक सिंगल. दुसरीचा प्रयत्न मगाचपासून आपण पाहतोय तू मय मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र 11 चेंडू आणि 34 धाब्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग जबरदस्त करावी लागेल. गोलंदाजी चांगली होते. दुसऱ्या बाजूने बॅटिंग तुम्हाला जबरदस्त करावी लागेल तेव्हा मात्र मॅच तुम्हाला जिंकता येईल. सोपा आहे का इतकं अवघड समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. संघ संकटात अडचणी देऊन ठेपलाय स्वर्गीय अनिलदादा प्रतिष्ठान पिंपरी टीम. आदरणीय जीवनदादा वालिलकर यांनी मात्र प्रमोट केलंय, टीमला पॅक केलंय आणि खऱ्या अर्थानं आपल्या स्वतःच्या स्पर्धेमध्ये उतरवले आहे पिंपरी टीमला. स्वर्गीय अनिलदादा प्रतिष्ठान टीम. स्लोअर चेंडू गती परिवर्तन आपण पाहू शकाल आणि डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र 10 चेंडू आणि 34 धाब्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये. 10 चेंडू 34. आता मात्र पूर्णतः कंट्रोल इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल.
वेदांत जेव्हा संधी मिळते ना तेव्हा संधीचं सोनं तुम्हाला करायचं असतं. फुलटॉस चेंडू कट झालाय परंतु फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. एक सिंगल आली आहे आणि आपण पाहू शकाल सिंगलच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर धाबा झाले ते मात्र 26. आता मात्र 9 चेंडू आणि 33 धाव्यांची गरज. ब्रह्मराजे खुश आहेत. आपण पाहतोय स्क्रीनवरती हेअरस्टाईलवरती हात ठेवताना जाणलंय. मॅच पूर्णतः कंट्रोलमध्ये आली आहे. काय चित्र आणि क्षण असतात ना मॅचमध्ये खेळताना, जेव्हा फटके पडतात तेव्हा चटके लागतात आणि जेव्हा झटके देतो तेव्हा मस्त मस्त मटके मनामध्ये सुरू असतात. आणि ती परिस्थिती ब्रह्मराजेच्या चेहऱ्यावरती आपण पाहिली. यावेळी प्रवीणच्या बॅटच्या रनरमध्ये आलाय. हॅड अँड सॅम यस इट इज अ 6 छे 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 रन. आता थोडेसे फंबल झालेले असेल. षटकार आलाय प्रवीण. या वेळेस काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, सिंगल दुसरीचा प्रयत्न मैदानामध्ये मिसफीट होते. ओहो डायरेक्ट हिट लागलाय. गरज नव्हती. बघा ह्या चुका तुम्हाला नडतील आणि तिथे मात्र आपण जर पाहिल्यात तर धाबा आल्यात. 1 रन बाईची आपण पाहू शकाल. गरज नव्हती. बॅटच्या रडारमध्ये चेंडू येत होते. ह्या चुका तुम्हाला नडतील. एकतर वेदांतला स्ट्राईकवर थांबायचं होतं. इथून तिथपर्यंत जाईपर्यंत वेट करायचा होता कारण थ्रो स्ट्राईक एंडला येणार होता आणि त्यानंतर प्रवीणने नॉनस्ट्राईक एंडला जायचं होतं. ही कंडिशन करायची होती. परंतु डायरेक्ट आपण जर पाहिलं तर वेदांत आपण पाहतोय. वेदांत मात्र यावेळेस आपण पाहतोय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. संकेत आपण पाहतोय. प्रवीणची विकेट महत्वाची होती. बघा मॅच आणली होती. गरज नव्हती. या छोट्या छोट्या चुका तुम्हाला नडतील. बघा अजून शिकावं लागेल. खूप काही संधी मिळते रजनी क्रिकेट स्पर्धेमध्ये आणि शिकावं लागेल. आपण पाहिलं की जबरदस्त गोलंदाजीवरती देखील प्रहार केला होता ब्रह्मराजेवरती आणि त्यानंतर आपण पाहतोय मात्र 7 चेंडू आणि 26. वेदांतला कॉल दिला असता, थांबला असता आणि स्ट्राईक घेतल्याचे चाललं असतं. परंतु चुका केल्या. चुका नडतील. चूक झाल्यानंतर सांगणं आपलं काम आहे आणि चुकीला माफी नाही. ती परिस्थिती. 7 चेंडू आणि 26 धाब्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस फटका खेळतोय. क्षेत्ररक्षक आहे. मिसफील्ड होईल. तिथे मात्र काय घडतंय, सिंगल डबल साठी कॉलिंग केली आहे आणि पाहायचंय काय घडलंय मैदानामध्ये. आणि दुसरी धाव देखील कंप्लीट होतीये. पाहिलं आणि 2 धाबा इथे मात्र कंप्लीट झाल्या. 2 धाब्यांनी धावफलक सरसावलं गेलं ते मात्र पाहू शकाल. 35 या अंकामध्ये आता मात्र 6 चेंडू आणि 24 धाब्यांची गरज जोडी आहे. संकेत आणि वेदांत आपण पाहतोय. जर नक्कीच आपण जर पाहिलं ना तर प्रवीण मैदानामध्ये असताना तर मॅच 101% तुम्हाला जिंकता आली असती. लेफ्ट हँडेड बॅटर होता मैदानाच्या आतमध्ये. चांगलं क्रिकेट. PPL चे लाडके आयोजक राज पाटील एक जबरदस्त एडिटर देखील आहेत आणि जबरदस्त एडिटर बॅनर देखील करतात. आणि वाघ आले वाघ हा तुम्ही आवाज देखील ऐकला असेल आणि ज्या मुखातून ऐकलात. आणि PPL चे लाडके आयोजक राज पाटील हे देखील उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो तुमचं बडपूर्वक सरचे स्वागत. आणि राहुलजी पाटील तुमचं देखील बडपूर्वक सहर्ष स्वागत करू. तर नक्कीच आदरणीय राज पाटील आणि राहुलजी पाटील दोन्ही मान्यवरांचं आपण करूया मनपूर्वक आणि स्वागत. आपण पाहतोय 6 चेंडू आणि 24 ची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते. 6 चेंडू 24 धाब्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडू आणि 24 धाबा.
चला बेल दौडू नका प्लीज. 6 बॉल 24 रन्स. 24 रन्स 6 बॉल्स 6 गेंदे 24 रन 6 चेंडू 24 धाबा. प्रवीणला आता सलत असेल स्वतःची विकेट की मी विकेट टाकली आणि चुकी केली काय हा प्रश्न असेल. कारण प्रवीणच्या बॅटच्या रडारमधून 6-4 येत होते, त्या चुका मात्र प्रवीणनं केल्या आणि सामना मात्र थोडासा क्लोजिंगवर गेलाय. तर तलोजी मस्कर टीम आता मात्र हेमंत आपल्याला पाहायला मिळेल. 6 चेंडू आणि 24 धाब्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडू 24 धाबा. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहू शकाल आणि जबरदस्त एफर्ट आपल्याला पाहायला मिळतोय. या वेळेस आपण पाहिलं तर एक सिंगल आली आहे. आता 5 चेंडू आणि 23 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. प्रवीणच्या विकेटनं मात्र आशा मात्र गमावल्या स्वर्गीय अनिल दादा प्रतिष्ठान पिंपरी टीमनं. कारण प्रवीणवरती जबाबदारी होती. प्रवीणने मात्र षटकार देखील लगावला होता. त्यानंतर मात्र प्रवीण धावबाद झालाय, सस्त्यात विकेट दिली. या वेळेस आपण पाहतोय खेळतोय, सिंगल आली आहे. दुसरीचा प्रयत्न केला जाईल, काय घडते पाहायचे. दुसरी देखील कंप्लीट होतीये. तिसरीचा प्रयत्न तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल आणि तिसरी धाव देखील कंप्लीट केली जाईल. 3 धाबा. आता मात्र आपण पाहू शकाल चेंडू आहे 4 जिंकण्यासाठी गरज आहे. ते मात्र 20-20 रन्स मैदानाच्या आतमध्ये. बघा सिंगल डबल जे तुम्ही मागच्या 4 षटकांमध्ये घेतल्या नाही ना त्या नडल्यात. आता 4-12 4-13 असं कल्पेश भाई समीकरण असतं, परंतु त्या चुका नडल्या. सिंगल डबल्स गॅप देखील तुम्हाला खेळावं लागतात. ती चूक मैदानाच्या आतमध्ये घडली आणि कौतुक करीन मी ब्रह्मराजेचं. यावेळेस आपण पाहतोय फटका खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगल आले. आता मात्र 3 चेंडू आणि 19 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. जवळजवळ मॅच तलोजी मजकूर टीमच्या बाजूनं फिरला गेलाय. 3 चेंडू आणि 19 धावा. 19 धावा 3 चेंडू. औपचारिकता बॅलन्स असं म्हटलं तरी चालेल. यानंतर मात्र आपण पाहिलं मोठे फटके खेळले तरी देखील मॅच जिंकता येईल का हा प्रश्नचिन्ह असेल. यावेळेस आपण पाहतोय तर मात्र 2 चेंडू आणि 19 धाब्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये. संपूर्ण मॅच आपण पाहताय इथे मात्र संधी गमावली आहे स्वर्गीय अनिल दादा प्रतिष्ठान पिंपरी टीमनं. उर्वरित 2 चेंडू आणि 19 धाब्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक डॉट चेंडू, एक शेवटचा चेंडू या ठिकाणी बॅलन्स आहे आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती मात्र 19 धाबा. 99.99% मॅच गेली आहे तलोजी मजकूर टीमच्या बाजूनं. एका बाजूला आपण पाहतोय स्वर्गीय अनिल दादा प्रतिष्ठान पिंपरी टीम, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय तलोजी मजकूर. यावेळेस आपण पाहतोय कट केल्या चेंडूला फाईन लेग रिझन मध्ये सिंगल घेण्याचा प्रयत्न मानस नकार दिलाय. सामना जिंकलाय तलोजी मजकूर टीमनं. विजयी टीमचं हार्दिक अभिनंदन आणि पराभूत टीमचं कौतुक करूया. तर मॅन ऑफ द मॅच ठरलाय भूषण पाटील. 8 चेंडू 28 धावा. आपण आपला सामनावीराचा किताब घेऊन जायचा आहे भूषण पाटील. आपल्याला विनंती असेल आणि करण कालन आपण जर